इराण इस्रायल युद्धामुळे भारताला होणारा गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे। त्यामुळे भारताला देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या गॅसवरच आता गरज भागवावी लागते। मात्र देशांतर्गत उत्पादन मागणीच्या निम्मही नसल्याने अनेक भागात गॅसची टंचाई आहे। या तेल संकटाच्या निमित्ताने भारताच्या गॅस पुरवठ्याच्या सद्यस्थितीचा सर्वंकष आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट। पश्चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे जगभरात इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे। आखाती देशातून सुरू असलेला कच्चा तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याची साखळी विस्कळीत झाल्याने भारतात सुद्धा इंधनाची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा सरकार करत असलं तरी महाराष्ट्र, बिहार आणि पंजाबमधून गॅसच्या टंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत। ही बाब लक्षात घेऊन सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे। या आदेशानुसार उपलब्ध असलेला गॅस केवळ घरगुती वापरासाठी पुरवण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत। घरगुती वापराच्या व्यतिरिक्त फक्त रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या गरजेपुरता गॅस मिळणार आहे। पण गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी 2 सिलेंडर बुकिंग मधलं अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलं आहे। मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी जे एक सर्क्युलर काढलेला आहे त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट जसे की बेकरी आणि हॉटेल्स याला जे सिलेंडर दिलं जातो त्याच्यावरती पाबंदी घातलेली आहे आणि ही पाबंदी तात्पुरती आहे। जसं आपलं सप्लाय ऑफ LNG हे सुरळीत होईल तेव्हा ही पाबंदी परत काढण्यात येणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी कस्टमर्सला हे रिक्वेस्ट करू इच्छितो का याच्यामध्ये काही पॅनिक बाईंग करायची आवश्यकता नाही। घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरती बिलकुल शॉर्टेज नाही। आपल्याकडे 2-3 महिने पुरेल एवढा सप्लाय आहे। तर तुमच्या माध्यमातून मी हे जनमानसला विनंती करतो का फक्त काही दिवसासाठी कमर्शियल सिलेंडर्स हे उपलब्ध राहणार नाही। LPG आणि देशांतर्गत उत्पादनावर जरी सरकारचं नियंत्रण असलं तरी परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत। आखाती देशातून गॅस उपलब्ध होत नसल्यानं भारतानं आता इतर देशांकडून गॅसची आयात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि अल्जेरियानं भारताला गॅस देण्याची तयारी दाखवली आहे। या देशातून गॅस आयात करण्याची प्रक्रिया सुद्धा सरकारनं सुरू केली आहे। जानेवारी 2026 मध्ये भारतानं अमेरिकेकडून 20,20,000 टन गॅस आयातीचा करार केला होता। पण अमेरिकेकडून आयात केलेला गॅस भारतात पोहोचण्यासाठी तब्बल 45 दिवस लागतात। त्यामुळे अमेरिकेकडे जरी तातडीनं ऑर्डर नोंदवली तरी गॅस भारतात पोहोचायला एप्रिल महिन्याचा अखेर होईल। कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूची भारताची गरज मोठी आहे आणि हे दोन्ही घटक भारताला मोठ्या प्रमाणात आयातच करावे लागतात। एकट्या LPGची भारताची गरज किती आहे त्यावर नजर टाकली तर याचा अंदाज येतो। देशात सध्या 33 कोटी 20 लाख इतके सक्रिय LPG ग्राहक आहेत। गॅसच्या एकूण मागणीमध्ये 90% वापर हा घरगुती कारणांसाठी होतो, तर 10%पेक्षा कमी वापर हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांसाठी केला जातो। 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा एकूण LPGचा वापर सुमारे 310,30,000 टन इतका होता। यापैकी जवळपास 40% म्हणजे साधारण 130 टन गॅसचं उत्पादन देशांतर्गत होतं। उर्वरित 60% गॅस हा परदेशातून आयातच करावा लागतो। सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE हे भारताचे गॅससाठीचे प्रमुख पुरवठादार देश। विशेष म्हणजे भारताची 80 ते 90% गॅस आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते आणि इराणनं सध्या हा मार्ग बंद केल्यानं गॅसची आयात थांबली आहे। गॅसची संभाव्य टंचाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत। भारतामध्ये गेल आणि ONGC या सरकारी कंपन्यांचं काही खाजगी कंपन्यांचे तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प आहेत। या रिफायनरीमध्ये कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचं शुद्धीकरण प्रक्रिया होते। त्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रोपेन आणि ब्युटेन या वायू गॅसच्या निर्मितीने घरगुती वापरासाठीचा गॅस तयार होतो। त्यामुळे रिफायनरीमध्ये तयार होत असलेला प्रोपेन आणि ब्युटेन वायूचा वापर फक्त घरगुती वापरासाठीचाच गॅस उत्पादित करण्यासाठी करण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत।
पेट्रोल, डिझेल आणि गॅसची टंचाई निर्माण होणं किंवा त्यांच्या दरात वाढ होणं हे भारतासारख्या देशाला परवडणारं नाही. कारण त्यामुळे महागाई वाढायचा धोका तर आहेच, पण त्यामुळे सरकार विरोधात वातावरण निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे इंधन आणि गॅस पुरवठ्याच्या सरकारी नियोजनापेक्षा सरकारचं अधिक लक्ष ते इराण आणि इस्रायल दरम्यानचं युद्ध कधी थांबतंय याकडेच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.